नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा स्लेव्ह रेट हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आपण या अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. त्यामध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स म्हणजे इन्व्हर्टिंग टोक आणि नॉन इन्व्हर्टिंग टोक यांमधला इनपुट इम्पिडन्स हा अगणित असतो. आउटपुट इम्पिडन्स हा 0 ओम असतो. हे आदर्श ऑप एम्पचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय. म्हणजे इनपुट इम्पिडन्स अगणित, आउटपुट इम्पिडन्स 0 ओम. ओपन लूपमध्ये ऑपरेशन ॲम्प्लिफायर असताना त्याची गेन अगणित असते. इनपुट ऑफसेट व्होल्टेज 0 असतं आणि समान इनपुट व्होल्टेज असताना आउटपुट व्होल्टेज 0 असतं. तसेच त्या ऑपरेशन ॲम्प्लिफायरची, आदर्श ऑपरेशन ॲम्प्लिफायरची बँडविड्थ ही अगणित आहे आणि इनपुट करंट, ऑफसेट करंट हा सुद्धा काय असतो? 0 असतो. हे आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आज आपण स्लेव्ह रेट हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत आणि स्लेव्ह रेट कॅरेक्टरिस्टिक्सची माहिती घेणार आहोत. तर स्लेव्ह रेट म्हणजे काय? स्लेव्ह रेट म्हणजे या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा आउटपुट व्होल्टेज मिळण्याचा प्रतिसादाचा कालावधी म्हणजे स्लेव्ह रेट आहे. म्हणजे जर का आपण इनपुटला व्होल्टेज दिले असता, मिळणारे आउटपुटला जे व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज जास्तीत जास्त मिळण्यासाठी जो लागणारा जो कालावधी आहे, वेग आहे, त्याला काय म्हटलं? स्लेव्ह रेट. तो कशामध्ये मोजतात? तर व्होल्ट पर मायक्रोसेकंद. आदर्श ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा स्लेव्ह रेट हा काय आहे? अगणित व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. म्हणजे ऑपरेशन ॲम्प्लिफायर जास्तीत जास्त व्होल्टेज बद्दलाचा वेग म्हणजेच स्लेव्ह रेट. जेवढा जास्त स्लेव्ह रेट तेवढा ऑपरेशन ॲम्प्लिफायरची प्रतिसादाची क्षमता जास्त असं मानलेलं असतं. मग आता हे स्लेव्ह रेट म्हणजे नक्की काय आणि कसं तो काम करतो आणि तो स्लेव्ह रेट जास्त असणं का आवश्यक आहे ते आपण पाहूया. आता तर आपण जे IC प्रॅक्टिकलसाठी जनरली वापरतो ती IC 741 आहे. त्या IC 741चा स्लेव्ह रेट हा अगणित नसून 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. मग हा स्लेव्ह रेटचा इफेक्ट आउटपुट वेव्हफॉर्मवर काय होतं ते आपण पाहूया. जर का आपण या व्होल्टेज फॉलोअर सर्किटला क्लॉक पल्स आपण इनपुट दिली, व्होल्टेज फॉलोअर सर्किटचं आउटपुट काय असतं? जे आपण दिलेलं व्होल्टेज असतं तेच आउटपुट व्होल्टेज फॉलोअर सर्किटचं असतं किंवा बफर सर्किटचं असतं. हे बफर सर्किट आहे, त्याची गेन 1 आहे. त्यामुळे जेवढं आपण इनपुटला व्होल्टेज देतो आहे तेवढंच इन फेजमध्ये आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळतं आहे. या ठिकाणी आपण 5 व्होल्टची क्लॉक पल्स दिलेली आहे. इनपुट व्होल्टेज 5 व्होल्ट आहे आणि ती क्लॉक पल्स दिली आहे. क्लॉक पल्समध्ये 0 व्होल्टेज, त्याच क्षणाला आपल्याला काय मिळतं आहे? 5 व्होल्टमध्ये बदल होत आहे त्याच्यामध्ये. आणि पुन्हा 5 व्होल्ट कॉन्स्टंट राहून पुन्हा 5 व्होल्टवरून 0 व्होल्ट होते, पण त्याच क्षणाला होत आहे. ही आपली क्लॉक पल्स आहे. तसंच आपल्याला आउटपुट ऑपरेशन ॲम्प्लिफायरचं मिळालं पाहिजे. मग ते आउटपुट 5 व्होल्टच मिळालं पाहिजे. तर 5 व्होल्ट मिळत असेल तर तसं जशी आपण इनपुटला क्लॉक पल्स देतो आहे तशीच क्लॉक पल्स आपल्याला आउटपुटला मिळाली पाहिजे, पण तशी क्लॉक पल्स आउटपुटला आपल्याला मिळत नाही आहे. ते काय मिळत नाही? तर त्याचं स्लेव्ह रेट काय आहे? 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. त्यामुळे आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळत नाही. म्हणजे जो स्लेव्ह रेटचा अर्थ काय आहे? तर 0 पासून 5 व्होल्टपर्यंत आउटपुट व्होल्टेज बदलण्यासाठी चा रेट काय दिला आहे? 0.5 व्होल्ट आहे. म्हणजे 1 मायक्रोसेकंदला 0.5 होत आहे, 2 मायक्रोसेकंदला 10 होईल, 3ला 15 होईल. म्हणजे असं बदलत जाईल ते किती? 5 व्होल्टपर्यंत जाईल. म्हणजे एका मायक्रोसेकंदला 0.5 व्होल्ट लागतं आहे. तर मग 5 व्होल्टला किती लागेल? तर 5 भागिले 0.5 व्होल्ट म्हणजे आपल्याला किती मिळाले? 10 मायक्रोसेकंद मिळालं. म्हणजे 0 ते 5 व्होल्ट होण्यासाठी आपल्याला 10 मायक्रोसेकंदचा कालावधी लागेल. त्यामुळे आपल्याला या क्लॉक दिलेल्या इनपुट क्लॉक पल्सप्रमाणे आपल्याला त्याच क्षणाला 5 व्होल्ट बदललेलं आपल्याला आउटपुटला मिळणार नाही आहे. त्याला 0 ते 5 व्होल्ट बदल होण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागणार आहे? 10 मायक्रोसेकंदचा कालावधी लागणार आहे. मग हा 10 मायक्रोसेकंदचा कालावधीमुळे आपल्याला इथं स्लोप मिळणार आहे इनपुटला.
आणि पुन्हा 5 व्होल्ट कॉन्स्टंट आपल्याला मिळणार आहे. पुन्हा ज्यावेळेस 5 व्होल्टपासून 0 व्होल्टला बदल होत आहे, म्हणजे 5 व्होल्टपासून 0 व्होल्ट ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस पुन्हा 5 व्होल्ट ते 0 व्होल्ट बदल होण्यासाठी सुद्धा आपल्याला स्लेव्ह रेटमुळे आपल्याला कालावधी लागणार आहे. म्हणजे जो आउटपुट व्होल्टेजचा बदलाचा जो रेट आहे तो 0.5 व्होल्ट असल्यामुळं पुन्हा 10 सेकंद आपल्याला 0 ते 5 व्होल्ट 5 व्होल्टपासून 0 व्होल्ट व्हायला लागणार आहे कालावधी. त्यामुळे आपल्या आउटपुटला काय मिळणार आहे, स्लोप मिळणार आहे. म्हणजे स्लेव्ह रेटमुळं इनपुट प्रमाणेच क्लॉक पल्स आउटपुटला आपल्याला न मिळता त्याच्यामध्ये स्लोप मिळतोय, कारण की त्याच क्षणाला व्होल्टेज बदलत नाही आहे. तो बदलण्याचा वेग हा कमी असल्यामुळं आपल्याला स्लोप मिळतं. जर का या आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायर असता तर त्याच क्षणाला व्होल्टेज आपलं बदललं असतं, परंतु हा आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायर नाही आहे. तर याचा स्लेव्ह रेट किती आहे, 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा बदल झालेला आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज नुसारच आउटपुट व्होल्टेज न मिळता त्याच्यामध्ये वेव्हफॉर्ममध्ये आपल्याला काय मिळालं आहे, बदल मिळालेला आहे. क्लॉक पल्सऐवजी थोडासा इनपुटला स्लोप मिळाला आणि बदल होताना व्होल्टेजमध्ये बदल होताना आपल्याला काय मिळालं, स्लोप मिळालं. हे झालं आपलं क्लॉक पल्स झालं. तेच जर का आपण या क्लॉक पल्सचं व्होल्टेज वाढवलं आणि जर का फ्रिक्वेन्सी वाढवलं तर काय फरक होतो ते आपण पाहूया. दुसरं उदाहरण घेऊया आपण याच सर्किटला आपण 25 किलोवॉटची फ्रिक्वेन्सी दिली. 25 किलोवॉटची जर का आपण फ्रिक्वेन्सी दिली तर त्याचा टाईम पिरियड काय आला, 40 मायक्रोसेकंद आला. 40 मायक्रोसेकंद म्हणजे त्याचा आपण ऑन टाईम ह्या क्लॉक पल्स, इनपुट जी क्लॉक पल्स आहे ही काळ्या रंगाने दाखवलेली आहे. एक इनपुट क्लॉक पल्सचा ऑन टाईम किती आहे, 20 मायक्रोसेकंद येईल आणि ऑफ टाईम 20 मायक्रोसेकंद. म्हणजे एकूण किती आहे, 25 किलोवॉटचा फ्रिक्वेन्सीचा टाईम पिरियड किती आहे, 40 मायक्रोसेकंद आहे. ऑन टाईम 20 मायक्रोसेकंद आणि ऑफ टाईम 20 मायक्रोसेकंद आहे. तर काय होईल, आपण जर का स्लेव्ह रेट आपला किती आहे, 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद असेल तर एका 0.5 व्होल्टला किती लागतं आहे, 1 मायक्रोसेकंद कालावधी लागतं आहे. तर 10 व्होल्टला किती लागेल, 10 भागिले 0.5 म्हणजे आपल्याला किती मिळेल, 20 मायक्रोसेकंद मिळेल. म्हणजेच 0 ते 10 व्होल्ट बदल होण्यासाठी आपल्याला किती लागेल, कालावधी 20 मायक्रोसेकंद लागेल. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळेल, स्लोप मिळेल आपला आणि व्होल्टेज वाढत 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 जाईल आणि तर 10 व्होल्टला जाईल. पण ती किती होईल, 20 मायक्रोसेकंदला होईल. म्हणजे ज्यावेळेस ही पॉझिटिव्ह सायकल कंप्लीट होईल त्याच वेळेस याचं व्होल्टेज किती होईल, 10 व्होल्ट होईल. आणि पुन्हा निगेटिव्ह सायकलच्या वेळेस पुन्हा लगेच त्याच क्षणाला 0 व्होल्ट होणार नाही, 10 व्होल्टचं त्याच क्षणाला 0 व्होल्ट होणार नाही. तर पुन्हा ते बदलण्याचा रेट 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद असल्यामुळे त्याला पुन्हा 10 व्होल्टचं पुन्हा 0 व्होल्ट होण्यासाठी पुन्हा 20 मायक्रोसेकंदचा कालावधी लागेल. त्यामुळे आपल्याला हा स्लोप मिळतो आहे. म्हणजे चार्जिंग जसं कॅपॅसिटर चार्ज होतं त्याप्रमाणे आपल्याला काय मिळतं, हा चार्जिंगसारखा आपल्याला मिळतो आहे. तर हा स्लेव्ह रेट हा कॅपॅसिटरमुळेच मिळतो आहे. स्लेव्ह रेट हा कशामुळे मिळतो आहे, कॅपॅसिटरमुळेच आपल्याला स्लेव्ह रेट मिळतो आहे. हा स्लेव्ह रेट इंटरनल कॉम्पेन्सेशन कॅपॅसिटर हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे इंटरमिडिएट स्टेजमध्ये वापरलेला असतो डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये. त्या कॅपॅसिटरच्या चार्जिंग करंटवरच हा स्लेव्ह रेट अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याला काय मिळालेला आहे, हा स्लेव्ह रेट 0.5 व्होल्ट असल्यामुळं आपल्याला हा स्लोप मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय मिळते, ट्रायंग्युलर वेव्ह मिळते. आपण दिली काय, इनपुटला स्क्वेअर वेव्ह दिली, परंतु आउटपुटला काय मिळते, लाल रंगामध्ये दाखवलेली आउटपुट वेव्हफॉर्म काय मिळते, ट्रायंग्युलर वेव्ह मिळते. म्हणजे त्या क्षणाला व्होल्टेज बदलत नाही. तर त्या क्षणाला न व्होल्टेज बदलण्याचं कारण की स्लेव्ह रेट हा अगणित नाही आहे. स्लेव्ह रेट जर का अगणित असता, आदर्श ऑपप्रमाणे असता, तर आपल्याला त्या क्षणाला आपल्याला आउटपुट 10 व्होल्ट मिळालं असतं. परंतु स्लेव्ह रेट 0.5 असल्यामुळे आपला हा स्लोप मिळतो. हे झालं आपलं 10 व्होल्ट असताना आणि फ्रिक्वेन्सी 25 किलोवॉट असताना. आपण काय करूया, फ्रिक्वेन्सी 30 ठेवूया आणि व्होल्टेज काय करूया, वाढवूया. काय होते बघूया आपण. तर आपण काय केलं, फ्रिक्वेन्सी 25 किलोवॉट ठेवली, त्यामुळे टाईम पिरियड तोच राहिला, 20 मायक्रोसेकंद 20 मायक्रोसेकंद. आणि व्होल्टेज किती आहे, 12 व्होल्ट घेतलं आहे. जर का आपण ऑन टाईमचा कालावधी 20 मायक्रोसेकंद असेल तर त्याला 12 व्होल्टला पोचण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागेल, 24 मायक्रोसेकंदचा कालावधी लागेल. परंतु ही सायकलच किती आहे, 20 मायक्रोसेकंदची आहे. त्यामुळे ह्या 20 मायक्रोसेकंदपर्यंत जर गेला तर आपल्याला किती मिळेल, 10 व्होल्टच मिळेल. आणि वरचा 2 व्होल्ट आपल्याला मिळणार नाही. पुन्हा लगेच निगेटिव्ह सायकल सुरू होईल. त्यामुळे पुन्हा तो निगेटिव्ह व्होल्टेज द्यायला सुरुवात, म्हणजे
10 व्होल्टवरून पुन्हा शून्याकडे जाण्याला सुरुवात होईल. त्यामुळे आपल्याला यामध्ये काय मिळणार आहे, आपल्याला जास्तीत जास्त व्होल्टेज किती मिळणार आहे, आपल्याला या पल्सला 20 मायक्रोसेकंडच्या पल्सला आपल्याला जास्तीत जास्त 10च व्होल्ट मिळणार आहे. कारण की याची क्षमता किती आहे, 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. त्याला 10 व्होल्टपर्यंत पोहोचायलाच त्याला किती लागतात, 20 मायक्रोसेकंद लागत आहेत. तिथून पुढे चार्ज होईपर्यंत तो पुन्हा काय होतं आहे, दुसरी निगेटिव्ह सायकल येते. निगेटिव्ह सायकल आल्यामुळे तो काय होतं आहे, 10 व्होल्टवरून पुन्हा शून्याकडे जायला लागतो आहे आणि आपल्याला काय मिळतं आहे, 2 व्होल्ट आपल्याला कमी मिळतं आहे. म्हणजे जर का व्होल्टेज जर का जास्त असेल तर आउटपुट व्होल्टेज हे स्लेव्ह रेटमुळे आपल्याला काय मिळते, कमी मिळतं आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, दिलेली इनपुट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, दिलेलं इनपुट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी यावर काय अवलंबून आहे, स्लेव्ह रेटनुसार मिळणारं आउटपुट व्होल्टेज अवलंबून आहे. म्हणजे स्लेव्ह रेट जेवढा जास्त तेवढा प्रतिसादाचा क्षमता त्या ऑपरेशन ॲम्प्लिफायरची जास्त. म्हणजे स्लेव्ह रेट म्हणजेच काय आहे, तर मिळणारं जे आउटपुट व्होल्टेजच्या बदलाचा जो प्रतिसाद आहे तो दर्शवितो आहे. जेवढं स्लेव्ह रेट व्होल्टेज म्हणजे क्षमता जेवढी जास्त तेवढं प्रतिसादाचा कालावधी त्याचा काय होणार आहे, कमी होणार आहे आणि त्याच क्षणाला आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. म्हणजे जर का अगणित जर का व्होल्ट पर मायक्रोसेकंद असतं तर आपल्याला त्याच क्षणाला आपल्याला व्होल्टेज 5 व्होल्ट मिळालं असतं, 0 ते 5 व्होल्ट मिळालं असतं. म्हणजे आउटपुट व्होल्टेज बदलण्याचा रेट म्हणजेच स्लेव्ह रेट आहे. मग या स्लेव्ह रेटचा उपयोग आपण ज्यावेळेस आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर निवडतो त्यावेळेस त्या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा वापर आपण कशासाठी करणार आहोत त्याच्यावर त्या कोणता ऑपरेशन ॲम्प्लिफायर आपण निवडायचा तो ठरवतो. वेगवेगळ्या स्लेव्ह रेटचे ऑपरेशन ॲम्प्लिफायर उपलब्ध आहेत. आपण त्याचा तक्ता पाहूया. IC 741चा स्लेव्ह रेट किती आहे, 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे आणि IC LM318चा स्लेव्ह रेट आहे 70 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे आणि IC LT1363चा स्लेव्ह रेट आहे 1000 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. म्हणजे आपल्याला ऑपरेशन ॲम्प्लिफायर कोणत्या फ्रिक्वेन्सीला आणि किती व्होल्टेजला वापरायचं आहे त्याच्यावर आपण ICची निवड करणार आहोत. किती स्लेव्ह रेट आवश्यक आहे आपल्याला त्याच्यावरून आपण IC निवडणार आहोत. म्हणजे स्लेव्ह रेटमुळे प्रतिसाद आउटपुट व्होल्टेजच्या बदलाचा प्रतिसाद आपल्याला किती आहे तो समजतो आहे. जर का आपण डाटाशीट पाहिलं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं तर त्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये यामध्ये 2 ICचं डाटाशीट आहे. म्हणजे LM741A, LM741E आणि LM741C या 2 ICचं आपल्याला डाटाशीट या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ते जर का पाहिलं तर या ठिकाणी स्लेव्ह रेट दाखवत आहे. पहिले जे 2 IC आहेत यांचा स्लेव्ह रेट 0.3 व्होल्ट पर मायक्रोसेकंद आहे. इथं लिहिलेलं आहे व्होल्ट पर मायक्रोसेकंद लिहिलेलं आहे आणि इथं 0.7 व्होल्ट मायक्रोसेकंद आहे. आणि IC 741C जे आहे त्याचा जो कालावधी आहे तो किती आहे, 0.5 व्होल्ट मायक्रोसेकंद, 0.5 व्होल्ट मायक्रोसेकंद आहे. म्हणजे 741 ICचा स्लेव्ह रेट किती आहे, 0.5 व्होल्ट मायक्रोसेकंद आहे. आणि तो त्याचा इफेक्ट कशावर होतो तर दिलेलं इनपुट व्होल्टेज आणि त्याची फ्रिक्वेन्सी याच्यावर त्याचं मिळणारं आउटपुट व्होल्टेज अवलंबून, आउटपुट व्होल्टेजचा बदल अवलंबून आहे. म्हणजे 0 ते 5 व्होल्टपर्यंत जो लागणारा जो कालावधी आहे तो कशावर अवलंबून आहे, स्लेव्ह रेटवर अवलंबून आहे. आणि स्लेव्ह रेट कशावर अवलंबून आहे तर त्या इंटरनल कम्पेन्सेशन कॅपॅसिटरच्या चार्जिंग करंटवर अवलंबून आहे. आणि तो ऑपरेशन ॲम्प्लिफायरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये, इंटरमिडिएट स्टेजमध्ये, डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये असला जो इंटरनल कॉम्पेन्सेशन कॅपॅसिटर आहे त्याच्यावर ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा स्लेव्ह रेट अवलंबून असतो. जेवढा स्लेव्ह रेट जास्त तेवढ्या ऑपरेशन ॲम्प्लिफायरच्या आउटपुट व्होल्टेज बदलाची क्षमता जास्त असते. प्रतिसादाचा वेग काय असतो त्याचा जास्त असतो. म्हणजे ऑपॅम्पचा प्रतिसादाचा वेग हा कशावर अवलंबून आहे, स्लेव्ह रेटवर अवलंबून आहे. धन्यवाद. बेस्ट लक.